एखाद्या कार्यकर्त्याचा बळी देण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या पत्नीला उभं केलं सुप्रियाताईंच्या विरोधी. म्हणजे स्वतः त्यांच्या पत्नीला उभं केलं. निवडणुकीमध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे. यामध्ये डान्सचा कुठं विषय आला. त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली तर स्वतःच्या पत्नीच्या विरुद्ध त्यांना लढणं भाग पडलं. 1 लाखांनी त्यांचा पराभव झाला. म्हणजे असं घराण्यामध्ये राजकारण वेगळं आणि कौटुंबिक संबंध वेगळे. आता आपल्या मुलाच्या लग्नाला आमंत्रण दिल्यानंतर ते गेले आणि मग दोघांनी आनंद साजरा केला. याच्यामध्ये राजकारण कुठं आलं. मला शिंदे साहेबांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. तर अजितदादा हा 1 घाव आणि 2 तुकडे असतात. ते बोलणार तेच करणार. आता त्यांचा काय गैरसमज झाला असेल तर तो गैरसमज दूर करता येईल. रोहित पवार अजून ठोस कारवाई झालेली याबद्दल आपल्याला नंदुरबारमधील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सुरक्षित मातृत्व वाऱ्यावर आहे असा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतोय, कारण का बाळंतपण अत्यंत भयानक पद्धतीने केली जातात. बाण ब्लेड याचा वापर केला जातो नंदुरबार जिल्ह्यामध्ये म्हणजे दुर्गम भागांमध्ये. सार्वजनिक आरोग्य विभागाचा आता तो त्यांना विचारला पाहिजे. आमच्याकडे शासकीय महाविद्यालय जे आहे ते आमच्याकडे आहे. त्यात असलं तर तुम्ही चौकशी करा. ग्रामीण भागापर्यंत नाही ते मी आंबेडकर साहेबांना माहिती देईन. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.